सॉरी आम्ही नाही याच्यात खोटं सांगतोय तुम्हाला. म्हणजे लिटरली पावसामध्ये मासे येतील असे असे रोड आहेत काही. हो मंदिर किती छान आहे बाबा. ओय, यो, 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 यो. असे रोड पाहिजेत पुढे जाण्यासाठी. नारळ ठेवलाय कोणीतरी. हा समोर किल्ला आहे का कोणता? भगवा पण फळकतोय आपला. काय समोर बघा मुरुड जंजिरा किल्ला. त्या किल्ल्यावर घोषणा तरी दिल्या ना, 4 लोक असे बघतात. पाऊस पडायला लागलाय. एंट्री बघा, एंट्री विल्लाची एंट्री. गाईज आराम करतोय आराम. मागाशी मी पडलो इथे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे एक्सप्लोर विथ लक्ष्मण. आणि मी लक्ष्मण स्वागत करतो तुमचं. तर आज मोटो ब्लॉग पण असणार आहे आणि जो कुठं फिरणार आहे आम्ही तो साधा ब्लॉग पण असणार आहे. आज आमचा प्लॅन आहे की पहिला मुरुड जंजिरा जायचा, पण आता लेट झालाय, बघूया जाऊ की नाही ते. तर आता बाकीची पोरं तर पेट्रोल भरायला गेलेत, मी पण जातो तिथे. मी आता इंट्रो देण्यासाठी थांबलेलो. तर भेटू आपण पेट्रोल पंपामध्ये आणि तिथून पुढे आपला मोटो ब्लॉग चालू होईल. सर्व एक्सपोज. सॉरी आम्ही नाही याच्यात खोटं सांगतोय तुम्हाला. आज आज दिवसभर मजा येईल, दिवसभर. तुका रडू. रेकॉर्डिंग पण झाला आता. ह्याच्यापासून लांब राहायला लागेल पाहिला. आज आला कल ह्याच्यावर कल येईल बाबा मोठी. आईचं मी तुम्ही बघत नाही. पहिल्यांदा गावाला येऊन पहिल्यांदा ब्लॉग बनवतोय. मुंबईला तर बनवलेत, गावाला येऊन पहिल्यांदा बनवतो. मजा येते. पण एवढ्या जणांमध्ये ब्लॉग बनवतोय आणि एकटाच आहे ब्लॉगर वगैरे, बाकी कोण नाही. सर्वांचं पेट्रोल टाकून झालंय, सर्व झालं. आता निघूया, बाईकवर भेटतो तुम्हाला डायरेक्ट. तर काय आपला प्रवास चालू झालाय. पहिल्यांदा एवढा पोरांमधून व्हिडिओ बनवतोय. गावाला आल्यावर तर पहिल्यांदा व्हिडिओ बनवतो. अगोदर बनवलेत पण पोरांसमोर जास्त बोलवलं नाही, कारण नाही मला टाईम नाही भेटायचा आणि कुठे बाहेर वगैरे असं तर बनवायला नाही भेटायचं. आणि त्यांची पण प्रायव्हसी आहे, त्यांना पण घेतलेलं चांगलं नव्हतं. आज स्वतःहून बोलतायत ते की आम्ही पण येणार व्हिडिओमध्ये, मग काय वाटत नाही. पण जर त्यांना यायचं नसेल आणि मध्ये मध्ये कॅमेरा घेईल तर मग ते चांगलं नाही वाटत. अँगल वगैरे बरोबर आहे ना, बरोबरच असेल असं वाटतं. माझ्यासोबत एक माझा मित्र आहे, हे बघा दिसतोय का तुम्हाला, मित्र आहे. काल रात्री मी 11 वाजता गावी आलो. आज आमचा प्लॅन होता पहिला मुरुड जंजिऱ्याला जायचा. तर माहीत नाही जातील की नाही, कारण की आम्हाला ऑलरेडी लेट झालं आहे. 8 वाजलेत. आम्हाला निघायचं होतं 5 वाजता, आम्ही निघायला 8 वाजता. काय माहीत आता कुठे जाणार आहेत. आणि विल्लाची चेक इन 1 वाजता. मी विचारलं आहे, मला तहान लागले, पण आता खूप पाणी वगैरे काय करू. मी आज काही बडबडणार आहे, तुम्हाला सहन करायचं आहे. मोठा ब्लॉग पहिल्यांदा बनवतोय, त्याच्यामुळे तुम्ही जरा सहन करा मला. आवाज वगैरे पण मला काय माहीत कसा येतोय. बघा आवाज मला वाटतं परफेक्टच असेल. जेव्हा चाललेत आमच्या टोटल 9 गाड्या आहेत. 9 गाड्यांमध्ये 18 जण चाललो आहे. 17 जण आहेत, 1 गाडीमध्ये सिंगल आहे. रायडर, आपण पण रायडरच होणार आहे. अजून झालो नाही प्रॉपर, कारण आपण त्यांच्यासारखं आपल्याला नॉलेज नाही. ते प्रॉपर नॉलेजने गाड्या चालवतात. छपरीवाले नाही बोलत आहे मी, प्रॉपर जे रायडर असतात, डिसिप्लिनने रायडिंग करतात. सॉरी, त्यांनाच रायडर बोलायचं. हे असे छपरीगिरी करतात, इकडून तिकडून घुसतात, त्यांना रायडर मी बोलत नाही. माहिती आहे मला. चल इंदापूरवरून. इंदापूर पेट्रोल वगैरे टाकलंय, पण पूर्ण टाकी फुल केली आहे. अलाइनमेंट बरोबर आहे की नाही ते पण नाही माहीत. अलाइनमेंट बरोबर दिसते काय मला, आता बघायला लागेल. तेवढा टाईम नाही माझ्याकडे आता बघण्यासाठी. आय होप बरोबर दिसत असेल. काल रात्री आलो तेव्हा पाऊस पडत होता, आज नाही पाऊस. आज पाऊस पडला तर मजा येईल, पण विल्लाला पोचल्यानंतर पाऊस पडला पाहिजे. आता पडून फायदा नाही. विल्लाला ऑस्टरवाडी मिसळ जाऊया का मिसळ खायला. हे नाश्ता करतील पण कुठे करणार आहेत काय माहीत. किती खाली रोड आहेत आणि किती चांगले रोड झालेत. पहिले कोकणचे रोड एवढे खराब होते ना, ते कोकणात जायचे, पण आता एकदम मस्त गेलेत. काही पॅचेस आहेत जे पूर्ण खराब आहेत. तिथे म्हणजे लिटरली पावसामध्ये मासे येतील असे रोड आहेत काही. बट काही रोड खूप चांगले झालेत. त्याच्यामधलाच हा एक रोड आहे आणि मस्त आहे रोड. तर इथून पुढून आपल्याला इंदापूरवरून एक लेफ्ट घ्यायचा आहे, पण आपली बाकीची पोरं मागे आहेत, त्यांना पण थांबायला लागेल. ते आल्यानंतर मग इंदापूरवरून लेफ्ट घेऊ. मला रेकॉर्डिंग चालू आहे की नाही कुठे. हां, रेकॉर्डिंग चालू आहे. थोडी सवय नाही ना मला, त्याच्यामुळे समजत नाही. रेकॉर्डिंग चालू आहे. मला व्ह्यू कसा दिसते मला सांगा. व्ह्यू कॉकपिट व्ह्यू, याला काय बोलतात, कॉकपिट व्ह्यू. हा असा व्ह्यू आहे. असं समोरून गाड्या येतात. या साईडला आपली एकटीच गाडी, कारण आपण वाघ आहेत ना. वाघ नाही, आपल्याला मांजर करतील जास्त नाटकं गेली तर. अवकातीत गाडी चालवतो मी. मला माहिती आहे मला कशी गाडी चालवायची आणि काय चालवायची. माझ्या लायकीनुसार मी गाडी चालवतो. जास्त पण हुशारगिरी नाही करू शकत. 80चा स्पीड आहे. या स्पीडला प्रॉपर ना ॲव्हरेज पण चांगली देते गाडी. कधीतरी एकदम पूर्ण खाली रोड असेल ना, जो मुंबईला JNPTचा वगैरे रोड आहे, त्या रोडला 100 पण चालू शकतो, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि तिथे गाड्या वगैरे एका लेनने गाड्या चालवतात. इथे बघा हा A1
टू साईड रोड आहे. आता टू वे रोडला इकडून पण गाडी येतात तिकडून पण गाडी येतात. आणि काय काय गाडी येतो बघा, हा बघा असेल ये समोर ये. अशा गाड्या येत असेल तर आपल्याला कशी गाडी चालवायला पाहिजे. त्याच्यामुळे लायकीत गाडी चालवायची. 10-15 मिनटं थांबलेलो. एक मुलगा पुढे गेलेला. या टर्नवरती 10-15 मिनटं थांबलो आहे. असं गेलो तर आम्ही 1 वाजता पण नाही पोहोचणार वाटतं. लवकर पोचलं पाहिजे. परत थांबले. चला चला फटाफट जाऊया. इकडून हो मंदिर किती छान आहे बाबा, दिसतोय का? मस्त मंदिर आहे. थोडी अशी कर्नाटकी वाईब देतोय. हो गाई 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 गाई. घाट आला वाटतं लगेच घाट चालू झाले वाटतं. नाही घाट नाही, इकडे घाट वगैरे पण आहेत. मजा येईल गाडी चालवला आज. इथे नांदगाव चौपाटी, मुरुड चौपाटीला पण नाही जायचं, नांदगाव चौपाटीला पण नाही जायचं. मुरुडच्या इथून काय माहीत कुठे जायचं, मला माहीत नाही कुठे जायचं आहे. मी असंच बडबडतो काही. कुठे जायचं तर पुढे गेल्यावर समजेल आपल्याला. मला असं बाईकवरती आहे ना, आत्ता तर नाही, आता मी पोरं वगैरे म्हणून मी इयरफोन वगैरे नाही घेतला. पण मी बाईकवर असलं ना, एका साईडला इयरफोन टाकतो आणि एका साईडला लावून मस्त जायचं. गाणी बोलत जातो. मजा येते मला. मी जर गाणी बोलत गेलो ना तर माझा रोडवरती चांगलं लक्ष असतं. आणि जर मी गाणी वगैरे नाही बोललो आणि नॉर्मल असं गेलो तर मला झोप येते. जर मी बडबडत असेल, आता तुमच्याशी बोलतोय, तर मला झोप नाही येणार. मग मी किती पण वेळ बोलू शकतो, काहीही करू शकतो. फक्त मला थोडा टायमाने पाणी लागतं. आणि जर मला सरळ रोड भेटला आणि मी जर काही बोलत नाही, फक्त गाडी चालवतोय, तर मग नाही, मग मला झोप येऊन जाते. हे आपला फंडा आहे गोमाता. चांगला रोड आहे, भारी रोड आहे. असे रोड पाहिजेत पुढे जाण्यासाठी. आणि असा व्ह्यू पाहिजे समोर. व्ह्यू दिसतोय की नाही तुम्हाला माहीत नाही, मला दिसत असेल मे बी. खूप दिसत असेल. दिसतोय का? मला असं वाटतंय दिसत असेल, पण बघूया. मी आता एडिट करायला बसेल तेव्हाच मला समजेल की दिसतंय की नाही ते. छान आहे. पावसामध्ये पण येईल मी एक वेळेस इकडे. आपल्या कॅमेरामॅनला घेऊन येईल. कॅमेरामॅन आणि मी दोघंच फिरतो जास्तीत जास्त. मला मजा येते. आम्ही दोघं असेल ना तर मग कोण नसलं तरी चालतं. आता कसं आमचा ग्रुप आहे आणि गावचा ग्रुप पहिल्यांदा आम्ही कुठेतरी चाललो आहे. त्या अगोदर पण मी असायचो जेव्हा मी लहान होतो तेव्हा या ग्रुपमध्ये. पण त्यानंतर थोडं 2-3 वर्ष मी एकदम स्किप केलेलं. मी फक्त मुंबईमध्ये असतो तर गावीच जायचो नाही जास्त. आता परत जायला लागलो आहे. पोरं एकत्र, आणि सर्व पोरं एकत्र यायला लागलेत. मग आणि पोरं चांगले आहेत त्याच्यामुळे जायला काही वाटत नाही. चला सरळ जायचं आपल्याला. रोड किती छान आहेत बघा ना. नारळ ठेवलाय कोणीतरी रस्त्याच्या समोरच. कारण आपण कोकणात आहे ना, तळ कोकणात नाही आपण, पण प्रॉपर कोकणामध्येच येतं. हे पण कोकणामध्येच येतं. कोकणात तुम्हाला माहितीच आहे, नारळ वगैरे ठेवतात. काय घाट आहे, एक नंबर. मस्त आहे ना. व्हिडिओ बनवते काय? हा व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओग्राफी चालू आहे. व्हिडिओग्राफी MC स्टँड बनलंय रे. हा दिसतंय का तुम्हाला? फुल MC स्टँड वाईब आहे. क्या बनताय, क्या बोल रही है. बनताय नाही बोलत ना तो, MA बनताय बोलतो. पण ठीक आहे, तो त्याची पण भाषा तशीच आहे. क्या बनताय, क्या बोल रही है. कैसा हो माम हे माम. काय रोड आहे ते. प्रेमात पडले लिटरली या रोडच्या. एकदम खाली रोड आणि काय खड्डे नाही, काय नाही. आणि प्रॉपर असे टर्न वगैरे क्लीन करण्यासाठी. हे बघा, एक नंबर भारी. हा समोर किल्ला आहे का कोणता? भगवा पण फळकतोय आपला. जर कोणाला माहिती असेल तर सांगा, हा किल्ला आहे का कोणता. आय गेस हा किल्ला आहे. कारण बघा, किल्ल्याच्या ज्या कडा असतात त्या पण दिसत आहेत आणि तो भगवा पण दिसतोय समोर. तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही, पण भगवा आहे समोर. किल्लाचा पाऊस बघा किती उठला आहे. शपथ, जर पाऊस आला तर वाट लागेल. आपल्याला काय फरक नाही पडणार. पण रेनकोट वगैरे काहीच नाही आपल्याकडे. फरक कसा नाही पडणार. माईक वगैरे पूर्ण भिजून जाईल. हा कोणता किल्ला आहे मला माहीत नाही, पण किल्ला तर आहे 100% हा कोणता तरी. कुठं नाव वगैरे आहे की नाही माहीत नाही. इथं थांबले तर हो 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 थांबलेत कुठेतरी इथे. हे काय करायचं आहे, काय करायचं आहे? हा किल्ला आहे का कोणता? हा किल्ला आहे का कोणता फिरायला? हां मस्त. आता प्रॉपर लाईनमध्ये आहेत सर्वजण, लाईनमध्ये आलेत.
जिथे व्हिडिओ काढण्यासाठी त्या लेकाला ठेवला तिथे. फक्त मागून कुठली गाडी नाही आली पाहिजे. हां हे बघा, ही अशीच व्हिडिओ पाहिजे होती. अशीच व्हिडिओ पाहिजे होती. प्रॉपर सर्व लाईनमध्ये आहेत आणि सर्व लाईनमध्ये व्हिडिओ काढतात. कॅमेरा पण धावतोय तिथून बिचारा रे. गाडी बघ मागे गाडी बघ. खूपच प्रॉब्लेम व्हायचा व्हिडिओच्या नादात. पाऊस तर उठलाय, पाऊस आला पाहिजे. पण आले का? आले दाखव. परफेक्ट घेतले ना पुन्हा. अरे मस्त, एक नंबर. बरोबर आहे. बस झाले, व्हिडिओ वगैरे काढून झाले. आता जाऊया आपण. सर्व गेलं बाकीच्या पुढे. असं असतं, ज्याच्याकडे कॅमेरा असतो, ज्याच्याकडे मोबाईल वगैरे असतो, त्याला आज फक्त व्हिडिओ काढायचा आणि त्यांनी मागे राहायचं. ते बघा गेले पुढे, भेटतच नाहीत. आता आपल्याला जास्त अरे मला रोड जाम आवडले तिकडचे. एक नंबर रोड आहे ते बघा. असे रोड, काय रोड आहे. रोडची तारीफ केली ना, रस्ता बघा. अचानक रस्ता हा लागलाय. नसते गेले तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, एवढे असे छोटे छोटे पॅच. हा ठीक आहे, छोटाच पॅच होता, झाला परत चांगला रोड. एवढा छोटा पॅच तर सहन करू शकतो. एवढ्या चांगल्या रोडला एवढा छोटा पॅच मॅनेज करू शकतो. व्ह्यू बघा. किती येतील ते? मित्रांनो, आयुष्यात हे असे रोड असतील, आपल्याकडे आपल्या आवडीची बाईक असेल, अजून काय पाहिजे? काय रोड आहेत बघा ना. हा एक नंबर रोड आहे. आयुष्यात फक्त एवढंच पाहिजे, हे असे रोड, अशी बाईक आणि बाकी तुमच्या आवडीची व्यक्ती किंवा मी एकटे, तुमच्यावर आहे. पण असे रोड आणि अशी बाईक पाहिजे, आयुष्य खूप सुंदर होईल. हे बघा. काय पाहिजे अजून आयुष्यात? काय पाहिजे? काय, मला तर काहीच नको आहे. मला फक्त फिरायचं आहे. मला मी जर ह्याच्यामध्ये करिअर केलं ना, मी जर प्रॉपर यूट्यूबर झालो, मी तर होणार आहे 100%. तर मी फक्त फिरत राहील आणि फक्त तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ देत राहील, तुम्हाला चांगला कॉन्टेंट देत राहील. कारण हे स्वर्ग आहे हो. मी अक्षरशः मला बोलायचं आहे, खूप बोलायचं आहे, पण हे असं दृश्य बघून मला बोलायची इच्छा नव्हते. काय व्ह्यू आहे बघा ना. असा व्ह्यू असेल तर मग का लोक फिरायला नाही येणार? का लोक घरातून बाहेर नाही पडणार? म्हणजे बाहेर नाही पडत ते लोक असा व्ह्यू मिस करतात. स्वर्ग आहे, स्वर्ग, लिटरली स्वर्ग आहे. काय हे काय? हे काय? खोखरी गुंबद म्हणून काहीतरी आहे. काय माहित. बघा, मकबरासारखाच दिसतोय. मग दाखवतो काय ते. अलाउड नाही शूट करायला आतमध्ये. आतमध्ये गेलो असतो इथून, पण अलाउड नाही दाखवतो. तिथे लिहिलं आहे अलाउड नाही म्हणून. इथे खोखरी गुंबद म्हणून लिहिलं आहे. गुगल करायला लागेल नक्की काय आहे ते. हे बघा, काय समोर बघा, मुरुड जंजिरा किल्ला हाच आहे ना. भाषेत जाम खान. पद्मदुर्ग चांगला किल्ला आहे तो. जाऊ शकतो, पण तिकडे जायला काय हे नाही, प्रायव्हेट करायला लागतं सर्व. फेरी वगैरे नाही तिथे जायला. मंदिर बघा किती छान आहे. आता नक्की किल्ल्यावर जाणार आहे आम्ही की नाही जाणार माहीत नाही. किती वाजलेत काय माहीत. किती वाजलेत रे? किती वाजलेत? 9 वाजलेत? 10 झालेत? 10 ना. मला 1 तास चेक इन आहे.
काय माहिती किल्ल्यावर जाणार आहे की नाही ते. हो गेल्यावर तर गेलो तर जाऊया, नाहीतर मग नाही. आपण आलेलो मागच्या वेळी माहिती आहे तुला, पण आपण गेलो नाही आतमध्ये. नाही त्याच्या अगोदर रे कधीतरी आलेलो आपण, पण आपण आतमध्ये नव्हतो गेलो. श्रीमंत आठवतंय का माणूस? हा तुझ्या व्हिडिओमध्ये पण बोललेला की मी खूप मोठा फॅन आहे. तोच मला परत भेटलाय. हे जायचं आपल्याला, जायचं नाही जात आहे वाटतं. सर्वांचा लगेज ठेवायला तिकडे लॉकर आहे, तिकडे ठेवा. पाहिजे तर तुम्हाला आतमध्ये तुम्हाला जाऊन टोटल 2 तास लागणार आहे. जर ठेवायचे असेल तर ठेवा, नाश्ता वगैरे करून घ्या, कारण मध्ये तुम्हाला 2-2.5 तास काय भेटणार नाही. काय करायचं बघूया काय करताय. नाही येणार 12 पर्यंत नाही येणार बाहेर. 12 पर्यंत नाही येणार बाहेर. चला जाऊ. 10-15 मिनिटं अर्धा तास लेट गेलो तरी चालू शकतो. उद्या तर बीचवर जाणारच आहे आपण. हा करून जाऊ. काय करायचं? अरे नाश्ता करू, तिकीट काढून लगेच जाऊ. म्हणजे आले तर बघून काय मतलब आहे. हे इथे नको नाश्ता, इथे नको. मुरुड जंजिरा कॅन्सल. आता डायरेक्ट विल्ल्यावरती जाणार. नाही नाश्ता नाही, पुढेच जातो डायरेक्ट. आता पुढे भेटेल भरपूर. आमच्याकडे तुम्हाला डिस्काउंट पण देते ना तुम्हाला. डिस्काउंट कशाला देताय तुम्ही? इथे माहिती आहे तुम्हाला हा कोण आहे? जो श्रीमंत दादाच्या ब्लॉग मध्ये बोललेला मी तुम्हाला ओळखतो, तोच आहे. गणी तुला दाखव, ये दाखव. काय बोल हा. आणि अलिबागला आलाय आता तो मुरुड मध्ये आहे मग. मी गणेश मला मी अलिबागला आलोय आता. चला जाऊया आता डायरेक्ट. मुरुड जंजिरा तर कॅन्सल झालाय. मे बी उद्या जाऊ, आत्ताचा तर नाही माहिती. उद्या आता मी काश्मीरला चाललोय, मग बरं ठीक आहे. चला बाय. चला बाय, भेटू बाईकवरती. मुरुडमधून निघालोय. मुरुड जंजिराचा प्लॅन कॅन्सल झाला कारण आमचा चेक इन लवकर आहे. जर चेकआउट जर आम्ही लेट केला 2-2:30 वाजले तर आम्हाला लंच नाही भेटणार. मग दुपारचं जेवण नाही भेटणार. मग काय फायदा, कारण की ऑलरेडी पैसे दिलेले आहेत. ते कॅन्सल पण नाही करू शकत आम्ही, दुसरीकडे बुक पण नाही करू शकत. आम्ही 6:30-7ला निघालो असतो ना घरातून तर आमचा किल्ला बरोबर झाला असता. पण निघालो आम्ही 8 वाजता. 8 वाजता निघून कसं होईल? ठीक आहे, आता काय डायरेक्ट बिल्लाला जाऊया. पुढे मध्ये जर बीचला वगैरे थांबले तर, नाही तर मग डायरेक्ट बिल्ला. या किल्ल्यावरती तू या किल्ल्यावर घोषणा तरी दिली ना, 4 लोक असे बघतात. छत्रपती संभाजी महाराजांनी जिंकले असते. तो जर रायगडावर जर अटॅक नसता झाला ना, मग हा किल्ला जिंकला असता. हा इथे मुरुड जंजिरा किल्ला आहे. हा मुरुड जंजिरा किल्ला आहे. हा बघा पूर्ण दिसतो आतमधला. आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तो किल्ला तिथे बांधलेला पद्मदुर्ग. तिथून ह्याच्यावर अटॅक करत होते. इथून हे बघा, इथे एंट्री. हा गेट आहे, दिसतोय तुम्हाला. छत्रपती संभाजी महाराजांना जर रायगडवरती अटॅक नसता झाला ना, तर छत्रपती संभाजी महाराजांनी तिथून अटॅक करून हा किल्ला जिंकला होता. सिद्धी-जोहरला रक्ताचं पाणी म्हणजे जे नद्या ज्यांच्या आतमध्ये जे विहिरी वगैरे आहेत ना, त्याच्यामध्ये पूर्ण रक्त वगैरे साचलेलं, एवढा अटॅक चालू होता. रायगडावरती अटॅक झाला. रायगडावरून अटॅक झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना ही मोहीम तिथून सोडावी लागली आणि त्याच्यामुळे हा किल्ला जिंकला नाही आणि हा किल्ला अमर राहिला. तिथून जर छत्रपती संभाजी महाराजांनी थोडासा जर काहीतरी अजून 10 ते 15 दिवस सोडले असते ना, तरी छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला असता. पण ठीक आहे, जर रायगडावरती अटॅक नसता झाला तर हा किल्ला आपलाच होता. माझी अजिबात या किल्ल्यावरती जाण्याची इच्छा नाही होत. पण ठीक आहे, सगळ्याजणांची इच्छा म्हणून मी जातो आहे. उद्या जाईल मे बी गेलो तर. माझी स्वतःहून इच्छा नाही या किल्ल्यावरती जाण्याची. चला जाऊया पुढे. आता आपला किल्ल्यावरती भगवा झेंडा पण नाही. आपला किल्लाच नाही तर आपला झेंडा कसा असेल? नाही अरे तू गोष्ट तू ऐक. अरे काहीच नाही, घेऊन जाऊ शकत ना आतमध्ये. इथे सर्व तेच आहेत. आता जिंकायचा महाराष्ट्र आपला आहे ना. मग तू सरकारने बोललं पाहिजे ना, ते सरकारने केलं पाहिजे. हिंमतच केली ना कुठे. तू बनव ना मग व्हिडिओ त्याच्यावर. काय बनू? बोल चल तू. सरकारला बोल ना किल्ल्यावर भगवा झेंडा लावायला. नाही लावणार.
देवाभावची सरकार आहे ना, लावायला बोलायचा. मी या किल्ल्या बाबतीत खूप काय बोलू शकतो, पण मला नाही बोलायचे. कारण आपल्या महाराजांनी, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला नक्की जिंकला असता. पण आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसोबत दागाबाजी झाली ना, त्याच्यामुळे हा किल्ला राहिला. कारण तुम्हाला माहिती आहे, छत्रपती संभाजी महाराजांची कोणतीच अशी मोहीम नव्हती, कोणतीच अशी लढाई नव्हती जे ते हारलेत. असा एकटा राजा आहे, असा एकटा हिंदू राजा आहे जो कोणतीच लढाई हारला नाही. असे कोणतेच राजे नाहीत जे लढाई हारले नाहीत, पण छत्रपती संभाजी महाराज असे एकटे राजे आहेत ते कोणतीच लढाई हारले नाहीत. पण ही लढाई पण जिंकली असते, पण ही लढाई हारले नाहीत, अपूर्ण राहील. खूप मोठा फरक आहे हरणं आणि अपूर्ण राहणं. काहीच पाऊस पडायला लागला आहे. हे बघा काहीतरी, काय हे महलसारखं आहे काहीतरी. तुम्ही जायला अलाउड आहे की नाही माहीत नाही. छान छान गोष्टी आहेत या साईडला, पण पाऊस पडतोय आज खरं समजेल हा आपला कॅमेरा वॉटरप्रूफ आहे की नाही ते. आपण एवढे दिवस करतोय वॉटरप्रूफ, पण वॉटरप्रूफ नक्की आहे का नाही बघूया आज. या ब्लॉगचे तर पुढचे ब्लॉग न आले तर समजायचं वॉटरप्रूफ नाही आणि आपला कॅमेरा गेला, संपला. जर पुढे व्हिडिओ आले तर समजायचं हां वॉटरप्रूफ होता. पाऊस एवढा जोरात नाही आहे, पण आहे समुद्र. आईच्या गावात भीती वाटते, पण आता पाऊस पडल्यावरती रोड थोडे चिकचिकट होतात ना, स्लिप पण होऊ शकतात, त्याच्यामुळे भीती वाटते. चला जाऊया फास्ट थोडं, त्यांना जाऊन भेटूया. आज आहे का पोचलो विल्लामध्ये आम्ही. एंट्री बघायची का तुम्हाला? एंट्री बघा, एंट्री विल्लाची एंट्री. फुल जंगलमध्ये जायची वाईब आहे, भारी वाटतंय. पण मग हे हा नाही, सॉरी चुकीच्या बाबतीला आलो मी. हा बघा इकडे या साईडला आहे, आता इथून जायला लागते. छोटा आहे स्विमिंग पूल. ठीक आहे, मोठाच आहे. ठीक आहे, मोठा आहे. एवढा ठीक आहे. एंट्री बघा फुल चांगला आहे बोला. इथून होतं एंट्री. मी चुकीच्या रस्त्याने आलो. आपले फार्म टाईप आहे. चला जाऊया आतमध्ये आता. आता आहे ना पिरू भाजी तेरा भाई पाव दिला 2-3. त्याला काय बोलू नको रे, माझा भाव आहे तो. तुझा भाव नाही तो. आलो स्विमिंग पूल बघायला. हा बघा स्विमिंग पूल. डायरेक्ट आता इथे उड्या मारायच्या. मी चेंज करून येईल, चेंज करून आल्यावरती डायरेक्ट उड्या. पहिला चेंज करून येतो, थोडा एन्जॉय करतो, संध्याकाळी पण जाऊ. चला जाऊन चेंज करून येतो मी. ह्याचा पेज आहे का? पेज आहे फार्मचा? अच्छा ठीक. चाल काय ऑनलाईन पेज नाही, नंबर वगैरे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल मी. जर मला आवडला तर संध्याकाळपर्यंत बघूया, उद्या सकाळी बघेल. जर चांगला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. गाईज आम्हा मला कॅमेराची भीती वाटते. आलो डील करायला आलो तिथं. कुठं आलो तिथं? तिकडे जाऊ दे ना, मी बरोबर करतो. आता नको मारू, आता घे ब्लॉग. गाईज आराम करतोय, आराम. तुम्ही पण या. मला ह्याला टाकायचा होता इंस्टाला. तू उभा करायला लागल. थांब, परत जाऊ आपण, परत करू. मित्रांनो आता उठलोय. मागाशी मी पडलो इथे. दिवसभर काही शूट नाही केलं, फक्त मजा केली पोरांमध्ये. आता थोडं झोपून उठलो आणि बोललो चला थोडं दाखवूया तुम्हाला मी विल्ला वगैरे कसा आहे. की विल्ला नाही, कॉटेजेस आहेत. 2 कॉटेज आहेत, नॉर्मल आहेत. बाकी असं एवढं काय नाही. इथे समोर जे कायाकिंग करतो ना ते आहे, हे तळाव आहे. आणि हे असं काहीतरी कॉटेज आहे. हे बघा, हे असं आहे. इथे डायनिंग आहे. पोरांनी आता चहा वगैरे नाश्ता वगैरे केला आहे. या साईडला पण आहे असं. आणि इकडे आतमध्ये
इकडे आतमध्ये असं हे कॉटेज आहे. हा बाथरूम आहे. कॉटेज टाईपच आहे, असं विल्ला नाही मोठा आणि असं एवढं काय हे नाही. हे पण इथे हो हे मी पहिल्यांदा आलो आहे आज. मी इथे आज राहिलो आहे मी दिवसभर इथे, तरी पण मी इथे पहिल्यांदा आलो आहे. इथे पण फक्त असं गाद्या वगैरे टाकलेले म्हणजे जास्त जण असतील तर. आणि इथे एक बाथरूम आहे. मोठे आहेत बाथरूम वगैरे, छान आहे. मला पहिलं वाटलेलं की विल्ला असेल, पण विल्ला नाही, कॉटेज आहेत. ठीक आहे, पोरांना एन्जॉय करायला काय फरक पडतो. बाजूला एक रूम आहे, पण पोरं थोडं पार्टी करतायत पण ती रूम नाही दाखवू शकत. हे बघा ही रूम आहे, ही रूम हे बघा, ही इथं अशी रूम आहे, ही अशी रूम आहे. मी नाही दाखवू शकत बाबा. इथं असं 1 2 3 आणि 4 2 बाथरूम आहेत आणि 2 वगैरे करण्यासाठी आहेत. ते पोरं पार्टी करतात, ते नाही दाखवू शकत. आवाज येतो की नाही माहित नाही. दाखव का तुला? दाखव तुला? तिथं मागं पण आहे, नाही तर मी दाखवलं असतं. नाही दाखवू शकत, हे सर्व दिसेल. चला आपण जाऊया बाहेर. थोडं बाहेर पण दाखवतो, स्विमिंग पूलचा एरिया दाखवतो थोडा. रेडबुल कुठे? नाही, झोप उडवण्यासाठी मी रेडबुल पितोय. अरे तुम्हाला किती दिसेल काय दिसेल ते माहीत नाही, पण मी दाखवायचा प्रयत्न करतो. लाईट पण बंद नाही, स्विमिंग पूलची चालू आहे लाईट. छान आहे, असं कॉटेज वगैरे मस्त आहे, एकदम एन्जॉय करण्यासाठी छान आहे. विल्ला पण आहे बाजूला. त्या विल्ला ना तो आमच्यासाठी नव्हता, आम्ही कॉटेजच बुक केलेला. ते लाईट बंद केली आहे कॉटेजची, स्विमिंग पूलची. इथे स्विमिंग पूल आहे, तो दिसेल की नाही आय डोंट नो. लाईट चालू आहे, दाखवतो चला. चालू आहे लाईट. कुठे आहे झोला? हां हां, थोडं स्विमिंग पूल दाखवतो आहे. इकडे एक विल्ला आहे मागच्या, आणि इथे स्विमिंग पूल आहे. इथे स्विमिंग पूल आहे. आता थोड्या वेळपूर्वीच आम्ही इथून गेलो, 7 वाजे 7:30ला. आता वाटलेत 9:30. जाऊन झोपलो 2 तास. इथून पडलो मी. हे बघा, इथून मी उतरत होतो. इथून ते त्या साईडला पायऱ्या दिलेत, पण मला ऊत आलेला. मी इथून उतरायला गेलो आणि याच्यावर पाय दिला आणि इथे पाय नाही बसला. याच्यावरती डायरेक्ट खाली इथे पडलो. काय नाही, एवढं लागलं नाही मला. चिल आहे, रिलॅक्स. खोल आहे, जो पूल आहे ना तो खोल आहे. मी आज ठरवलं जास्त शूट नाही करणार, कारण पोरं कशी मजा करायला आलेत आणि त्यांची प्रायव्हसी मी ब्रीच नाही करू शकत. त्याच्यामुळे मी जास्त शूट नाही केलं. मी माझं दाखवलं. पोरांना पण यायचं होतं, पण ते थोडे मूडमध्ये होते, मग त्यांना नाही दाखवलं. आणि मी पण नाही व्हिडिओ काढले. मी फक्त मजा घेत होतो, मजा करत होतो. कॉटेजचा टूर छोटासा. 10 वाजतील, 10 साडे 10ला जेवण येईल. जेवणाची पण व्हिडिओ मे बी दाखवेल. नाही दाखवली तर मग इथेच व्हिडिओ एंड होईल. काय दिसतच नाही. नाईट मोड चालू आहे की नाही, तेच समजत नाही कधी. काय दिसतच नाही मला. इथे झुला आहे, थोडासा बसतो 5-10 मिनटं, रेडबुल संपवतो आणि जातो. मग बाकी काय बोलताय? ब्लॉग आवडला की नाही? पहिल्यांदा ट्राय केला आहे मोठं ब्लॉग, आणि याच्या अगोदर पण बनवलेलं आहे एक ब्लॉग. आत्ता आपले ब्लॉग येत राहतील, कारण आपल्याकडे कॅमेरा पण आहे आणि आपण सर्व इक्विपमेंट घेतलेत त्याचे. तर ह्याच्या पुढे पण ब्लॉग येत राहतील. मे बी उद्या मी ब्लॉग बनवेल किंवा नाही बनवेल माहिती नाही, कारण उद्या फक्त बीचवर जाणार आहे, तिथून मग घरी जाणार आहे. कदाचित बनवेल किंवा नाही बनवणार, पण बनवला तर तुम्हाला दाखवेल, नाहीतर मग नेक्स्ट ब्लॉग येईल. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपवतो. काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडत असतील नसतील आवडत, तुमचे काय थॉट्स असतील, म्हणजे तुमचे काय विचार आहेत की मी कसं काय केलं पाहिजे, काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, ते नक्की सांगा. त्याच्यावर मी नक्की काम करेल. काळजी घ्या. जय शिवराय.